आम्ही आलो आहे त्या 56 दुकानच्या स्ट्रीटवरती आणि इथे टोटल 56 शॉप्स आहेत खाण्यापिण्याचं वगैरे असं आम्ही ऐकलं आहे. आता ॲक्च्युली एक्सप्लोअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा काय ऑर्डर केलं आहे? मिक्स व्हेज आप्पे. कॉस्ट काय आहे? 120 रुपीज प्लेट. प्लेट आम्ही आणवायची सगळ्यांचं मिळून सगळ्यांचं टेस्ट म्हणजे सगळे पदार्थ आपले टेस्ट थोडे का होईना खाऊ शकतो आम्ही. पोटभर एकच डिश नुसती खायची म्हटलं तर असे 56 पोट पाहिजे आपल्याला. 56 ट्राय करायला. आता ॲक्च्युली काल तसंच झालं होय की नाही. काल आम्ही सराफाला गेलो तर प्रचंड गर्दी होती. तुझा कसा होता एक्सपिरियन्स सराफाचा? फूड चांगलं होतं. थोडे एक वेगळ्या प्रकारचे फूड आयटम ट्राय करायला मिळाले. बट ओनली थिंग की क्राऊड मॅनेजमेंट आणि संडे इव्हनिंग क्राऊड आहे. संडे इव्हिनिंग आहे. थोडंसं पेशन्स ट्राय होतात म्हणण्यापेक्षा तिथे खाण्यासारखं खूप काही होतं. पण तुम्हाला ऑलमोस्ट दिवसभर तिथे उपाशी राहायला पाहिजे. आणि गराडू वगैरे आम्ही ट्राय करणार होतो पण तिथे इन्सेन गर्दी होती आणि खूप धक्काबुक्की वगैरे वगैरे. आणि लहान मुलांना पण खूप जण घेऊन आलेले म्हणजे आम्ही तर होतोच पण अगदी बेबीजना पण लोक घेऊन येतात. सो टोटल एक्सपिरियन्स वॉज 5 out of 10 देईन मी सराफाचा. आणि फूड काय असं नाही आहे की खूप काय प्रचंड वेगळं आहे वगैरे. नॉर्मल पावभाजी तेवढेच. आणि जोशी वडेवालेला तर आम्ही अराउंड 9:30 गेलो होतो पण संपले होते तिथले दहीवडा खायला नाही मिळाला. मला गराडू पण नाही मिळाला. तिथे पण खूप गर्दी होती. मक्याचा किस मिळाला खरं ठीक होता म्हणजे तो सगळं खूप वेगळं काय नव्हतं. फक्त कोकोनट क्रश आम्ही खाल्लं आणि कॉर्न चाट खाल्लं ते चांगलं होतं. ते दॅट वॉज नाईस. तर तसं आम्ही फुल पॅक झालो अँड वी केम बॅक. आणि येस गुलाबजाम आम्ही खाल्ले. गुलाबजाम आणि रबडी ती छान. 3 प्रकारचे गुलाबजाम खाल्ले. ते आम्ही पहिल्यांदाच खाल्ले आणि ते खूप छान होते आणि गरम गरम होते. सो तो एक छान एक्सपिरियन्स होता. आता 56 दुकानचा बघूयात कसा एक्सपिरियन्स आहे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा थांबलो आहे वन अँड ओनली अप्पे हाऊस. तिथे खूप भारी दिसतात. आता ॲक्च्युअलमध्ये बघूया. सांगेच्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप सारं त्याने भाज्या वगैरे असं घालून दिल्या. छान दिसताना मस्त दिसते. आणि ऑनिस दिले एक वेगळ्या प्रकारची चटणी दिली. खूप भाज्या छान त्याच्याबरोबर त्याने चटणी दिली ती पण छान. काय चांगला खूप मस्त आहे. युनिक टेस्ट आहे. चटणी छान केलं तर ते नक्कीच वर्थ आहे. 120 रुपीज प्लेट आहे. सो इट इज वर्थ टू वेट हिअर अँड हॅव द मिक्स्ड व्हेज अप्पे. तरी वेगळं खावं म्हणून आम्ही एक जॅपनीज आणि कोरियन असं एक आउटलेट आहे ते छोटंसं. तिथे सुशी आणि व्हेज कॉर्नडॉग सांगितलं. सो बघूया ते कसं आहे. कसं आहे सुशी? कॉर्नडॉग तुला आवडला कॉर्नडॉग? त्यातलं खाण्याला मम्मा म्हणून त्यातलं खाण्याला तरी चॉकलेट खाल्लं कसं होतं? या खूप छान. पण तेच आता चेहऱ्यातला फरक बघा. सुशी खाल्लेला चेहरा आणि स्ट्रॉबेरी चॉकलेट खाल्लेला चेहरा. खाण्यासाठीच नाही तर शॉपिंगला वगैरे पण आहे. तुम्ही ते शॉपिंग वगैरे पण करू शकता. अरे तो बाबा जामून शॉर्ट है मैचिंग.
शॉर्ट आहे तो. यू डोंट हॅव टू ड्रिंक. आवडला फक्त त्याच्या दुधाचं काय पाहिजे. आता ते बेल्जियम वॅफल ते दुधाचंच झालं. चॉकलेटी आहे. आय लव्ह इट. हे चाट हाऊस म्हणून आहे. तिथे खोबरा पॅटीस म्हणून मिळतं आणि शिकंजी मिळते चांगल्या प्रकारची. ती आम्ही ट्राय करणार आहे आता. हे नवीन काहीतरी बघितलं आपण जे की आहे खोबरा पॅटीस. त्याच्यात काही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या घातल्यात. हे खोबरा पॅटीस काहीतरी मला नवीन पदार्थ दिसलेला आहे, सो मी तो ट्राय करते. चला. मस्त बटाट्याचं आवरण आहे आणि आतमध्ये सुक्या खोबऱ्याचं सगळं छान त्याने वाटप घातलं. मस्त छान आहे. नाईस. कसं लागतं? मस्त चटपटीत फ्रेश गरम. बाहेर पडायचं. आधी त्याला खूप खायचं होतं हे. आता सांग बाबा कसं आहे हे. छान आहे. द मोस्ट अनहेल्दीएस्ट फूड आयटम आहे हा. सी द ऑइल. त्याच्यावरती टॉपअप अनहेल्दीनेसचा म्हणजे काय म्हणायचं त्याला? मेयोनीज. मेयोनीज. खा खा खा. गाजलं का? लागलं तो. ठीक आहे. आवडे म्हणजे तसं चिप्स आहे हे. बस. ओले चिप्स. आपला जो मिरचीचा खार असतो की नाही, पाणी घातल्यानंतर त्यात चक्क उडीद वडे घालतात. लोणचं. लोणच्यातले वडे. लोणच्याचे वडे. चालेल. मंडळी स्ट्रीट फूड म्हणलं आहे आणि आपण पाणीपुरी खाणार नाही असं होईल का? तर इथे एक पाणीपुरीचा असा स्टॉल होता आणि इतक्या विविध प्रकारच्या पाणीपुरी, शेवपुरी, चीजपुरी न जाणू एन नंबर ऑफ व्हरायटी त्यांच्याकडे होती. सो इथे आम्ही एकदम जेन्युअनली छान त्यांची ट्रॅडिशनल पाणीपुरीच ऑर्डर केली होती. तर रगडा पाणीपुरी आणि जी बटाट्याची भाजी असते त्याची 2 अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पाणीपुऱ्या होत्या त्यांच्याकडे. आणि त्यांच्याच शेजारी अजून एक 37 नंबरचा समथिंग अगरवाल नमकीन म्हणून एक तिथे स्टॉल आहे, जिथे की जिरावन पावडर जी की इंदोरच्या पोह्यांवरती प्रसिद्ध पावडर आहे, मसाला आहे, ती टाकली जाते, तीही तिथे मिळते. तो रतलामी शेव आणि तिथे जिरावन पावडर जर तुम्ही तिथे गेला तर आणायला अजिबात विसरू नका. खूप मस्त लागते. चला आता आपण ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुऱ्या ज्या आहेत त्या ट्राय करून बघूयात. सगळ्यात आधी ही एक आहे ती ट्राय करून बघते. त्याने मस्त गरम गरम रगडा घालून दिलेली होती ती. पाणी जे होतं ते एकत्र होतं, स्वीट आणि तिखट असं. मग खूप मस्त लागत होती ती पाणीपुरी. मस्त. काय फरक आहे दोघांचा? दोन्ही एकच आहे. त्यात फक्त जरा तिखटपणी जास्त आहे. याच्यात खाऊन बघ. थोडं सगळं खाऊन झाल्यावर सोडा खाऊन इथे एंड करणार आहे. आणि बाकीचे सगळे आयटम्स आहेत ते मागच्या वेळेला आग्र्यामधले आम्ही स्ट्रीट फूडमध्ये एन्जॉय केलेलेच होते. आणि येस आता वेगवेगळे पदार्थ इथले आम्ही ट्राय केलेत आणि खूप फुल झालं आता.